नमस्कार. इंजिनिअरिंग झालेल्या उमेदवारांसाठी एक खरंच खूप जबरदस्त बातमी आहे. आज आपण भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच आपल्या BSNL मध्ये निघालेल्या ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर किंवा थोडक्यात सांगायचं तर JTO पदांच्या 2026च्या नव्या भरतीबद्दल बोलणार आहोत. ही एक मोठी संधी चालून आली आहे, तेव्हा याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. आज आपण काय काय पाहणार आहोत तर भरतीची प्राथमिक माहिती, पगार आणि फायदे, पात्रता आणि वयोमर्यादा, परीक्षेचं स्वरूप आणि शेवटी महत्वाच्या तारखा आणि अर्ज कसा करायचा हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून. BSNL JTO भरती 2026. सगळ्यात आधी हा आकडा लक्षात ठेवा, 100. देशभरात तब्बल 100 ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर पदांसाठी ही भरती होणार आहे. सरकारी क्षेत्रात आणि तेही थेट टेलिकॉम सेक्टरमध्ये करिअर सुरू करण्याची ही एक अतिशय भन्नाट संधी आहे. आता वळूया सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयाकडे, तो म्हणजे पगार आणि मिळणारे फायदे. पगार किती मिळेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर इथं मूळ वेतन 16,400 ते 40,500च्या रेंजमध्ये असणार आहे. पण थांबा, हा फक्त बेसिक पगार आहे. यावर सरकारी नियमांनुसार महागाई भत्ता म्हणजेच DA आणि घर भाडे भत्ता म्हणजे HRA पण तुम्हाला मिळेल. थोडक्यात सांगायचं तर हातात येणारा पगार नक्कीच खूप आकर्षक असणार आहे. आणि पोस्टिंग कुठे मिळेल तर ही ऑल इंडिया लेव्हलची नोकरी आहे, त्यामुळे देशभरात कुठेही आणि साहजिकच आपल्या महाराष्ट्रातही बऱ्याच जागा उपलब्ध असणार आहेत. आता या भरतीतील सर्वात मोठी आणि भारी बातमी, या प्रक्रियेमध्ये कोणतीही मुलाखत म्हणजेच इंटरव्ह्यू नाहीये. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. सरकारी ऑफिसर लेव्हलची पोस्ट आहे, पण इंटरव्ह्यूचं टेन्शन अजिबात नाही. तुमचं सिलेक्शन 100% तुमच्या लेखी परीक्षेवर ठरणार आहे. आहे की नाही कमाल? तिसरा टप्पा, या सुवर्ण संधीसाठी नक्की पात्रता काय आहे आणि वयाची अट काय ते पाहूया. शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर टेलिकॉम, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर सायन्स, IT किंवा इन्स्ट्रुमेंटेशन यापैकी कोणत्याही एका विषयात तुमची BE किंवा BTech ची पदवी पूर्ण झालेली असली पाहिजे, किंवा समजा जर तुमचं इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये MSc झालं असेल तरीही तुम्ही या पदासाठी नक्कीच अप्लाय करू शकता. वयाची अट अगदी साधी आणि स्पष्ट आहे. कमीत कमी 20 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे. अर्थात जर तुम्ही राखीव प्रवर्गात मोडत असाल तर सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत जी काही सूट दिली जाते ती इथेही नक्कीच लागू असणार आहे. चौथा मुद्दा, परीक्षा पद्धत आणि प्रत्यक्ष निवड प्रक्रिया. मगाशी म्हटल्याप्रमाणे इंटरव्ह्यू तर नाहीये, मग निवड कशी होणार? तर त्यासाठी तुमची एक कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच CBT घेतली जाईल. पेपर कसा असेल तर यात प्रामुख्याने तुमचे इंजिनिअरिंगचे विषय आणि जनरल ॲबिलिटीवर आधारित प्रश्न असतील. आणि विशेष म्हणजे सगळे प्रश्न ऑब्जेक्टिव्ह म्हणजे बहुपर्यायी स्वरूपाचे असतील. त्यामुळे या एकाच परीक्षेत जास्तीत जास्त स्कोअर करणं हाच यशाचा एकमेव मार्ग आहे. आणि आता आपला शेवटचा पण सर्वात महत्वाचा टप्पा, तारखा आणि अर्ज कसा करायचा. कॅलेंडरमध्ये या तारखा आत्ताच मार्क करून ठेवा. ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत 4 जून 2026 पासून. फॉर्म भरायची शेवटची तारीख 3 जुलै 2026 असणार आहे. फॉर्म भरताना घाईत काही चूक झालीच तर 4 ते 11 जुलै दरम्यान फॉर्म एडिट करायला तुम्हाला वेळ मिळेल. आणि परीक्षा कधी असेल तर बहुधा ऑगस्ट 2026 मध्ये ही परीक्षा होण्याची दाट शक्यता आहे. फॉर्म भरायचा कसा? अगदी सोपी प्रोसेस आहे. अधिकृत माहितीसाठी आधी bsnl.co.in या त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जा. त्यानंतर सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी आणि डायरेक्ट ॲप्लिकेशन लिंकसाठी तुम्ही माझीनोकरी.in वर जाऊन तुमचा ऑनलाईन अर्ज पूर्ण भरू शकता. तर मंडळी, जरा विचार करा. कोणताही इंटरव्ह्यू नाही, उत्तम पगार आणि सरकारी नोकरीची गॅरंटी. साहजिकच या 100 जागांसाठी देशभरातून स्पर्धा अतिशय जबरदस्त असणार आहे. मग ही सुवर्ण संधी हातातून जाऊ न देण्यासाठी तुमची तयारी कशी असली पाहिजे याचा विचार आजच सुरू करा आणि लगेचच अभ्यासाला लागा. आज आपण इथेच थांबूया. या माहितीचा तुम्हाला नक्कीच फायदा